मला सांग, समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे हे जर मला कळलंच नाही तर मी पुढचं पत्र कशाच्या आधारावर लिहू? आता मी पाठवलेल्या पत्राची उत्तरं जर मला मिळाली तर पुढे लिहिणं सोपं जाईल ना मला. ए बाबा, तुला इथं तुझं सेटिंग लावायला नाही बोलवला. त्या प्रसादच्या नावानं पत्र लिहायचंय तुला, ते बी भाड्यानं, म्हणून ठेवलाय. कळलं का? जा आता. येतो. सध्या ते बेने जे काय बोलले ना त्याला महत्वाचं बोललंय बरं का. पत्राला जर उत्तरच येत नसेल तर पाठवलेल्या पत्राला अर्थ काय? तो कचराच की. त्यामुळे आपण पाठवलेलं पत्र त्या पोरीपर्यंत पोचतंय का? ती पोरगी त्या पत्राचं काय करते आणि तिच्या मनात काय चाललंय याचा आपल्याला सुगावा लागत नाही. तोपर्यंत आपल्याला पुढचा मार्ग मोकळा होत नाही. आणि त्यासाठी वेगळाच डाव टाकावा लागेल शशिकांतराव. आणि तो बी लई हुशारीनं. म्हणजे तू नर्मदाला बोलव. त्या बिंडोक बाईचं या सगळ्यात काय काम आहे? कशाला बोलवायचं त्या बिंडोक बाईला आज्जे? सत्या, अरे बिंडोक असली ना तरी परसाची आई आहे ती. हे असू दे की बिंडोक, आपल्याला तिच्या बिंडोकपणाचा फायदाच आहे. वापर करून घे जरा, नाही का? एकदम बरोबर बोलते आजी. अच्छा, असं आहे होय. डॅडी बोलवलं का? काय काम होतं? विचारा कशासाठी? बायको पोटुशी असताना, आई मेलेली असताना, दारू पिऊन रातभर गावात हिंडताना त्याच्यासाठी. अहो जरा तरी लाज वाटून घ्या चिरंजीव. तुमच्या बापानं एवढ्या कष्टाने उभं केलंय ते फक्त शुद्धीत राहून सांभाळायचंय तुम्हाला. ते बी जमाना तुम्हाला. संसाराची जबाबदार नाही, बायकोची जबाबदार नाही. आता तुमच्या संसाराचं वजन काय आम्ही व्हायचं का? डॅडी हे सगळं करताना मला काय मज्जा येते का? अहो घरात थांबलं की एक शब्द बोलत नाही बायको माझ्याशी. तुमच्या चुकांमुळे होतंय चिरंजीव. त्या सुधारा आधी. परत एकदा सुनबाईंना विश्वासात घ्या. अहो तिला जीव लावा, तिची काळजी घ्या. काय करायचंय ते करा, पण तुमच्या बायकोचा तुमच्यावर विश्वास बसलाच पाहिजे. आम्ही तुम्हाला किती दिवस पुरणार आहे चिरंजीव? आणि हे बघा, पुढचे काही दिवस आम्ही जरा पुण्या मुंबईकडे असणार आहे. जिमिनीच्या कोर्टाची काय काम अडकले ती पूर्ण करून घ्यायला हवीत. आम्ही परत आलो, एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी तयार राहा. कसलं काम? आल्यावर सांगतो तेवढं करा. आणि हा, आम्ही तिकडं असताना सुनबाईंना काही त्रास नाही झाला पाहिजे. आम्ही परत आल्यावर जर आम्हाला काही तक्रार ऐकायला मिळाली, यावेळी आम्ही दया माया करणार नाही. नाही येणार कसली तक्रार. मला त्या फुलाची काळजी घ्यायची. माझ्या उंजळीत जे आता फुल आहे ना ते पण लवकरच आनंदाने फुलणार आहे. बघ तू. माझ्याबद्दल बोलतोयस का तू? नेमकं काय म्हणायचंय तुला? कळ वेळ आली की तुला. पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये ना तू लय खुश होशील. असं काहीतरी लय भारी होणार. काय होणार आहे? आत्ता नाही, वेळ असते प्रत्येक गोष्टीला. थोडा धीर धर, सगळं कळलं आपोआप. आणि एवढं सांगतो, तुझ्या डोळ्यातलं विजलेलं स्वप्न मी परत जिवंत करणार आहे. त्या स्वप्नाला नव्यानं आकार देणार आणि ते पूर्ण होताना तुझ्या डोळ्यातला साठलेला आनंद मला बघत राहायचं. ते जगताना तुझ्या चेहऱ्यावरचं सुख मला अनुभवायचं. तू आत्तापर्यंत लय केलंयस माझ्यासाठी. आता मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. तुझी सगळी स्वप्न मला पूर्ण करायची. तू याला मला सोडायला आणि आणायला पाठवलं होतं ना? पण हा बघ, हसतच माझ्या मागं मागं फिरत असतो. तसं काय माझं बॉडीगार्ड लागून गेलंय. माझा बॉस असल्यासारखं वागवतो मला. दादा काय पण सांगते. हिला फक्त मी म्हटलं होतं की मी झेरॉक्स काढतो म्हणून, पण नाही, ती चिडून निघून गेली.
आता त्या दुकानावर काय झालं असतं हिला तर ती माझी जबाबदारी होती का नाही? ते काही असू दे दादा, मी याच्यासोबत क्लासला जाणार नाही म्हणजे नाही. भागे, मी बाकी सगळं ऐक ना तुझं, पण हे ऐकणार नाही. तुला क्लासला जावं लागेल आणि ते पण पुढे बरोबरच. आणि मला पुण्याला जायचंय आज, महत्वाचं काम आहे. तू असंच करतो दादा. आता हा परत मैत्रिणी असताना माझ्या माग माग आला तर मला कसं तरी वाटतं. अरे ते काही नाही, तू ह्याला सांगून ठेव, काही झालं तरी माझ्या माग माग करायचं नाही. दादा हिला सांग, ही अशी वागलेलं मला चालणार नाही. आणि तुला जर पाहिजे असेल ना की मी हिची काळजी घ्यावी तर हिने माझं ऐकलं पाहिजे, नाहीतर मी नाही जात हिला सोडायला. दुसऱ्या कोणाला तर पाठव. तू कोण आहे रे येणार? मीच सांगते तुला, मलाच नाही तुझ्या सोबत. ऐका दादा कशी बोलती, काय कळत नाही हिला कसं बोलावून काय. तुला लय कळतं ना? आपल्यापेक्षा जास्तच कळतं. आला मोठा शहाणा. यार बस, काय चाललंय सगळं? भागे, तू काय लहान आहेस का आता? दादा तू याला का नाही बोलत? बस म्हणलं ना, बस. पुढे तू हिची नीट काळजी घ्यायची. तुला याच्याबरोबरच क्लासला जायला लागल आणि याचं ऐकावं पण लागल. आणि हे सगळं मीच त्याला करायला सांगितलं तुझ्या सुरक्षेसाठी. कारण बघतेस ना रोज काय काय बातम्या ऐकायला मिळतात ते. आणि तू क्लासला एकटीनं जायचं नाही आपलं ठरलं होतं ना, म्हणून तर मी तुला क्लासला पाठवतोय. तेव्हा पुढ्या तुझ्याबरोबर क्लासला येणार. तू जिथं जाशील तिथं तू येणार. भागे, अगं ऐक की भागे, तुझ्यासाठी चाललं नाही सगळं. आई पोरगी पुढे बघ, लहान आहे ती, तू सांभाळून घे. भांडू नको त्याच्याबरोबर. भांडण आणि मी शक्य तरी का दादा?